विधानसभेची रणधुमाळी आणि प्रत्येक इच्छुकाची लढण्याची तयारी. पण कोण का आहे रिंगणात आणि काय आहे त्यांच्या मनात, जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. माझं वचन आणि माझी भूमिका या सदरात. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझं वचन माझी भूमिका या विशेष कार्यक्रमात सर्व दर्शकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विधानसभा निवडणुका म्हटल्या की पश्चिम महाराष्ट्रात कागल विधानसभा ही राजकीय व्यासपीठ समजली जाते. कागल विधानसभेवरती वर्षानुवर्ष मुश्रीफ, घाटगे, मंडलिक याच घराण्याचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळतं. विधानसभा कागलची असली तरी त्याला गडिंग्लजसह उत्तूर आणि कडगाव कोलगे जिल्हा परिषद मतदारसंघ कागलला जोडला गेलाय. फक्त कागलमधीलच उमेदवार निवडणुकीला उभे राहतात आणि गडिंग्लज, उत्तूर आणि कडगाव कोलगे जिल्हा परिषद मतदारसंघातील लाखो मतदार मतदान करतात. पण यावेळी याला कुणीतरी छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. ते आहेत उत्तूर विभागातून प्रकाश बेलवाडे. त्यांनी ही विधानसभा निवडणूक लढवण्याचा चंग बांधलेला आहे. आज ते आपल्या माझं वचन माझी भूमिका या कार्यक्रमात आपल्यासोबत त्यांची भूमिका मांडायला उपस्थित आहेत. पण तत्पूर्वी नेमके प्रकाश बेलवाडे कोण हे आधी समजून घ्यायला आवडेल. प्रथमतः आर न्यूजचं मी आभार मानतो, संपादकांचा आभार मानतो. त्यांनी मला ही माझी भूमिका, माझं वचन आणि माझ्याबद्दल मी हे का आपण या निवडणुकीमध्ये उभा राहिलेलो आहे हे मांडण्याची संधी आपण दिलेली आहे. त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. मी ज्या संघटनेत काम करत होतो त्या ठिकाणी प्रसिद्धी भुईमुख राहणं असा एक अलिखित नियम असल्यामुळे आम्ही फार प्रसिद्धीमध्ये येण्याचा प्रयत्न कधी केला नाही. पण आता राजकीय व्यासपीठावर येताना स्वाभाविकपणे हे आपल्याला करावं लागणार आहे. त्यामुळे आम्ही आमची भूमिका मांडताना माझा बॅकग्राऊंड आपल्या सर्वांना सांगतो. एकतर मूळ तर माझा जन्म आहे बेलेवाडी गावचा. आपल्याच या विधानसभेतलं उत्तूर भागातलं बेलेवाडी गाव आहे. त्या गावातला माझा जन्म. माझं मूळ घर वडकशिवाले गावातलं आणि गेले काही वर्षापासून मी लोकांच्या सोयीसाठी लोकांना सहज सगळीकडे भेटता यावं, संपर्क होता यावं म्हणून उत्तूरमध्ये स्थायिक आहे. त्यामुळे माझं हे त्या ठिकाणचं वास्तव्याचं ठिकाण उत्तूर आहे. मी लहानपणापासून तसं मुंबईत राहिलेलो आहे. माझ्या जन्मानंतर काही पहिलीपर्यंत शिक्षण मी गावी केलं वडकशिवाले आणि बेलेवाडी भागामध्ये. त्यानंतर मी पहिली दुसरीपासून पुढे मुंबईमध्ये शिक्षण घेतलं. राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. शाळेच्या 10वी नंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये काम करणाऱ्या संघटनेमध्ये काम केलं. त्या ठिकाणी मी शिवडी उपनगर प्रमुख मध्य मुंबई, आपल्या भागातल्या लोकांना गिरणगाव माहिती आहे, शिवडी, लालबाग, परळ, त्यातलं शिवडी उपनगर होतं. त्या शिवडी उपनगराचा प्रमुख पासून ते अभाविपचा महाराष्ट्र प्रदेशाचा मंत्री इथपर्यंत मला संधी त्या ठिकाणी मिळाली. 2007 ते 99 ते 2009 दरम्यान काम करताना 2007 ते 2009 या काळामध्ये महाराष्ट्राचा प्रदेश मंत्री होतो. त्या काळामध्ये विविध आंदोलनं करणं, आता जे इंजिनिअरिंग आणि मेडिकलची फी आहे ती फी आत्ता जेवढी आहे त्याच्यापेक्षा भरपूर अनेक पटीने जास्त असू शकली असती. आम्ही 2005 मध्ये आंदोलनं केली. पोलिसांचा लाठीमार खाला, वेळे जेलमध्ये सुद्धा आम्ही गेलेलो आहोत. त्या सगळ्या ह्याच्यातनं आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरपूर काम करण्याची संधी आपल्याला मिळाली. तर अशी DEDची आंदोलनं आहेत, इंजिनिअरिंग मेडिकलची फी आहे किंवा त्यांच्या ॲडमिशन प्रोसेसमधलं आंदोलन, अशा सगळ्या प्रकारे शैक्षणिक क्षेत्रात आपण काम केलं. 2009 नंतर महाराष्ट्रामध्ये युथ अगेन्स्ट करप्शन असा एक फोरम आहे. त्या फोरमचा मी महाराष्ट्राचा प्रदेशाचा सहनिमंत्रक म्हणून काम केलं. त्यावेळी पोलीस रिफॉर्म्स असतील, शैक्षणिक किंवा राजकीय ऑफिसेसमधले रिफॉर्म्स असतील, सरकारी कामामधले, त्याबद्दल आपण अवेअरनेस केला महाराष्ट्रामध्ये. असं करता आलं. 2014 मध्ये केंद्रामध्ये मोदी सरकार आल्यानंतर मला खरं म्हणजे मोठी संधी त्यावेळी मिळाली. केंद्रीय मंत्री त्यावेळेचे श्री धर्मेंद्र प्रधान, त्यांचा सहाय्यक राजकीय सल्लागार म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांच्याकडे पेट्रोलियम डिपार्टमेंट होतं. त्यांच्यावर प्रवास करताना देशभरामधल्या सर्व कोपऱ्यामध्ये प्रवास करता आला. राजकीय परिस्थितीचा अनुभव घेता आला. राजकीय आणि केंद्रातला शासकीय अनुभव, कामाचा प्रशासकीय अनुभव त्यामुळे मला मिळालेला आहे. त्याचा उपयोग मी वेळोवेळी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जो म्हणजे दिल्लीतल्या कॅबिनमध्ये मराठी नाव बघितल्यानंतर कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता, नेता आवर्जून यायचा आवडीने आणि आपलं प्रश्न मांडायचा आणि त्यातला मी सोडवण्याचा प्रयत्न त्यावेळी केलेला आहे. त्यावेळी दिल्लीमध्ये असताना कोणताही राजकीय पक्ष बघितला नाही, महाराष्ट्रातला मराठी माणूस आला म्हणून त्याला मदत करायची, याच्यावर आम्ही काम
सुरू केलेलं होतं. 19-20 नंतर पुन्हा मुंबईमध्ये आलो, गावी आपलं काम सुरू केलं आणि गर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही भरपूर ठिकाणी आपल्या भागामध्ये काम करू शकलेलो आहोत. म्हणजे आम्ही सांगू शकतो अभिमानाने पेट्रोलियम मिनिस्ट्रीमध्ये काम करत असल्यामुळे आजरा, चंदगड, गडिंग्लज 3 तालुके हे धूरमुक्त करण्यामध्ये आमचा मोठा सहभाग गर्जना प्रतिष्ठानचा राहिलेला आहे. अनेक गावामध्ये मी स्वतः जाऊन तिथल्या लोकांच्या चुली बंद करणं, त्या ठिकाणी सिलेंडरचं वापरा, त्याचा अवेअरनेस कॅम्प्स हे गर्जनाने आपण केलेले आहेत. तसं लोक म्हणतात प्रकाश नाव असल्यामुळे असे प्रकाशाची कामं काही केलेली आहेत. ह्याच 3 तालुक्यामध्ये जवळजवळ 250 गावामध्ये सोलर स्ट्रीट लाईट्स आपण CSRच्या माध्यमातून गर्जनाच्या आज सुद्धा सुरू आहेत. 2017, 18, 19 मध्ये आपण दिले. अनेक गावामध्ये आज सुद्धा ते व्यवस्थितपणे सुरू आहे आणि लोकांना त्याचं वीज बिल येत नाही, सोलर स्ट्रीटवर ते चालतं. त्याचा उपयोग इथल्या लोकांना झालेला आहे. आजरा आणि उत्तर भागातल्या 1000 मुलींना गर्भाशयाच्या कॅन्सर पासून मुक्त होण्यासाठी आपण सर्वायकल कॅन्सरची वॅक्सिन याची आज बाजारात मूल्य 4000 रुपये आहे, ते आपण मोफत उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या 1000 मुलींना आम्ही संरक्षित करू शकलो याचा सुद्धा आम्हाला समाधान वाटतं. मागोण आणि वज्रे भागामध्ये, मागोणमध्ये अचानकपणे एक दिवस पाऊस झाल्यामुळे किंवा पाण्याचा जोर वाढल्यामुळे जॅकवेल पडलं आणि तिथल्या गावातल्या लोकांची पिण्याच्या पाण्याची समस्या अचानक निर्माण झाली. आणि आपण बघतो शासकीय सरकारी काम आणि 6 महिने थांब आणि कागलमध्ये तर हा काही वर्ष थांब असा प्रकार आहे. तसं मग सरकारी कामामध्ये आम्ही इंटरेस्ट न घेता लगेच CSRच्या माध्यमातून जॅकवेल पडण्याच्या 15 दिवसात कामाला सुरुवात झाली. हे हा असं चमत्कारी काम आम्ही करू शकलो. असंच वज्रेमध्ये सुद्धा 2 गावामध्ये आज आम्ही जे जॅकवेल मानलं गर्जनाच्या माध्यमातून, त्या जॅकवेलचं पाणी आज घराघरामध्ये आपण लोकांमध्ये पोहोचू शकलेलो आहोत. आपल्या भागातल्या 5000 नागरिकांना आपण ई-श्रम कार्डमध्ये नोंदणी करून घेतलं. आजरा, गडिंग्लजचे लोक आहेत. बेलेवाडी गाव आहे आपल्याकडे, जे माझं आता जन्मगाव म्हणू शकतो. त्या गावामध्ये व्यायामशाळा बांधून दिली. त्याच गावामध्ये चोरगे विद्यालय आहे. त्या विद्यालयामध्ये शिक्षकांना आणि विद्यार्थिनींना नदी किनारी असल्यामुळे त्यावेळी शौचालयच नव्हतं, म्हणजे असलेलं एक अर्धवट काही मोडकं तोडकं होतं, ते आम्हाला लक्षात आलं. तर त्या ठिकाणी मी शौचालय सुद्धा तिघांसाठी बांधून दिलेले आहेत. असं फक्त विधानसभा नव्हे, आम्ही एखादी समाजसेवा करायची असेल तर एका ठिकाणी मर्यादित आता जिथे गरज आहे, म्हणजे आता शेणगाव तसं म्हटलं तर कागल विधानसभेत नाही, गारगोडीच्या पुढे, आकुर्डीच्या पुढे शेणगाव आहे. तिथल्या विद्यार्थ्यांसाठी आपण ई-लर्निंग किट्स मागच्या वर्षी आपण दिलेलो आहोत CSRच्या माध्यमातून. कृष्णेला महापूर आला की राजापूर म्हणून गाव आहे, त्या आपल्या खिद्रापूरच्या बाजूलाच राजापूरमध्ये गाव असलेलं, ती शाळा फार चांगली आहे. रत्नाबा कुंभार हायस्कूल म्हणून शाळा आहे. त्या शाळेतली मुलं पूर काळामध्ये शाळा बंद होते आणि पूर ओसरल्यानंतर सुद्धा 2 महिने ती सगळी ओल निघणं, चिखल वगैरे सगळं त्या शाळेत बंदच राहते. ही अडचण आमच्या समोर आली. आम्ही त्या शाळेला एक मजला बांधून दिला, म्हणजे आता इथून पुढे कधी पूर येऊ द्या, पूर ओसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्ग सुरू होतील. हे गर्जनाच्या माध्यमातून आम्ही करू शकलेलो आहोत. अशी अनेक कामं आपण केलं. महात्मा ज्योतिबा फुले योजना रुग्णांना अवेलेबल करून देणं. आंबेओळ धरणग्रस्तांचा लढा माझं चॅलेंज आहे. आंबेओळ धरणग्रस्तांचा लढा गर्जना संघटनेने चालवला. त्यावेळी 227 कोटी चंद्रकांत दादा मंत्री असताना आम्ही ह्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणून दिले. अनेक जण याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात, मी केलं, पण पत्रव्यवहार दाखवावा. आमच्याकडे पत्रव्यवहार आहे. आम्ही आंदोलन केलं. त्यावेळेच्या संजय काटकर ऍडिशनल कलेक्टर होते, त्यांच्यासमोर विषय आंदोलन त्यांना या ठिकाणी बोलून आणलं आणि वडकशिवाल्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळ्यांना चेक वाटप करणं संबंधित लोकांना. तो लढा आज सुद्धा सुरू आहे, पण त्याचा क्रेडिट घेण्याचा अनेक प्रयत्न करतायत. या निमित्ताने मी लोकांना आवाहन करतो, खरोखर हे काम कोणी केले तर चौकशी करावी. राजकीय क्षेत्रात न उतरल्यामुळे आम्ही हे विषय आजपर्यंत मांडत नव्हतो. त्यामुळे आणि तो लढा आत्तापर्यंत सुरू आहे. आता सुद्धा आमची कोर्टात केस आहे. उरलेल्या लोकांना ते मिळावं. काही लोकांनी अडवणूक करून ते काय शेती मिळू नये, चांगली शेती फक्त बगल बच्चांना मिळावी यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आम्ही काम करतो आहोत. तवंदी घाटामध्ये आपण पाहतो सर्व हॉटेल्स मालकांनी त्यांच्या सोयीसाठी स्पीड ब्रेकर लावून ठेवलेले होते. ते 2 वर्षापूर्वी आपण आवाज उठवला आहे. सर्व स्पीड ब्रेकर बेकायदेशीर, ते 50 पेक्षा जास्त होते, ते काढून घेतलेले आहेत. मी दिल्लीमध्ये होतो, तर मी दुसऱ्या दिल्लीत मी एकटा राहण्यापेक्षा लोकांना सुद्धा अनुभव यावा म्हणून तालुक्यातल्या 25 सरपंचांना आपण दिल्लीवारी करून दिली.
दिल्ली आपण हे सरपंच गावची ग्रामपंचायत चालवतात, गावची संसद चालवतात, पण केंद्राचं संसद कसं चालतं दिल्लीतलं ते त्यांना कळावं म्हणून आम्ही त्यांना घेऊन आलेलो आहे. त्या दिल्लीतनं जेव्हा कोल्हापूरमध्ये पूर आला होता डिसेंबर 19 मध्ये, त्यावेळी एक कोच भरून आम्ही साहित्य, औषधं वगैरे सगळं रेल्वेच्या मार्फत कलेक्टरकडे पाठवलं होतं आपल्या भागातल्या लोकांसाठी. अशी कामं आम्ही सातत्य करत असतो. म्हणजे मला मिळाली ताकद समाजातल्या लोकांसाठी उपयोगी करणं हे आम्ही केलेलं आहे. अच्छा, प्रसिद्धीच्या ज्योतापासून दूर राहून तुम्ही यापूर्वीच खूप आधीपासून तुमचं समाजकार्य सुरू केलेलं आहे आणि आता त्याच समाजकार्याच्या बळावरती तुम्ही आता राजकारणात उतरू पाहताय. पण राजकारणात उतरत असताना तुम्ही आता थेट कागल विधानसभेची निवडणूक लढवत आहात आणि ही निवडणूक ऑलरेडी महाविकास आघाडीकडून समरजित सिंह घाटगे रिंगणात आहेत, तर महायुतीकडून विद्यमान आमदार आता मुश्रीफ साहेब रिंगणात आहेत. मग या बलाढ्य नेत्यांच्या सोबत निवडणूक लढवायची ताकद नेमकी तुमच्यात ती कशी आहे, म्हणजे हे बळ तुम्हाला कसं मिळतंय? मुळात मी ज्या संघटनेचं काम करत आलो त्या ठिकाणी बलाढ्य असणं आणि नसणं हा काही विषय कधी आम्हाला लक्षात आला नाही. म्हणजे आम्ही सामान्य विद्यार्थी एखाद्या राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्याची गाडी अडवणं, राज्यपालांची गाडी अडवणं, राष्ट्रपती निवडणुकीमध्ये उभ्या असलेल्या चुकीच्या व्यक्तीच्या विरोधात सुद्धा आम्ही जाऊन रस्त्यावर उतरणं, असे सगळं प्रकार आम्ही केलेले आहेत. त्यामुळे आपला हेतू स्पष्ट असेल, हेतू चांगला असेल आणि जनतेला त्यातनं न्याय मिळणार असेल तर कोणी या माननीय बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे, या संविधानामध्ये सामान्य नागरिक जो पात्र आहे तो निवडणुकीला उभा राहू शकतो. आणि त्यातनं आम्ही गेले काही महिने प्रयत्न करतो आहोत. म्हणजे आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एवढी आंदोलनं केली, पण ही आंदोलन करताना लक्षात आलं की सगळीकडे दबावाचं राजकारण आहे, विशिष्ट गटाचंच काम झालं पाहिजे. ही जी पद्धत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे त्याला कुठेतरी भेद गेला पाहिजे. म्हणून आम्ही राजकारण इलेक्शनमध्ये उतरून लोकांच्या न्यायाला वाचा फोडून मनमानी कारभार, भ्रष्टाचार, ठराविक प्रकारच्या लोकांनाच न्याय मिळावा अशी जी व्यवस्था आहे त्याच्या विषयामध्ये मी त्यांच्यापेक्षा कमी आहे, ताकदीने कमी आहे, त्या गटाचा नाही म्हणून उतरू नये असं काही नाही. म्हणून आम्ही कोणीतरी त्याला छेद दिला पाहिजे म्हणून मी त्याला चॅलेंज आज केलेलं आणि मी त्या मैदानामध्ये उतरलेलो आहे. प्रकाश बेलवाडे या सर्वसामान्य माणसाची तक्रार नामदार मुश्रीफ राष्ट्रपतीपर्यंत करतो म्हणतात किंवा अशा एका भाषणात बोललेत की बाबा त्यांची तक्रार मी राष्ट्रपतीपर्यंत करतो. मग ते भाषण आपण पाहिलं लक्षात येईल. मुश्रीफ साहेबांनी त्यावेळी राष्ट्रपती आणि पंतप्रधान दोघांकडे माझी तक्रार केली. म्हणजे मला आता मुश्रीफ साहेबांची तक्रार करायची असेल तर मी फार तर अजित पवारांकडे करू शकतो, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करू शकतो, एकनाथ शिंदेकडे करू शकतो किंवा न्यायालयामध्ये जात मागू शकतो. पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची तक्रार त्यांना दिल्लीमध्ये देशातल्या सर्वोच्च ठिकाणी करावी लागली. याचा अर्थ काहीतरी माझ्या मांडणीमध्ये सत्य असणार आणि ते त्यांना पोचत असणार. त्यामुळे त्यांना ती पोचणी झाली आहे, त्यामुळे त्यांनी तक्रार केलेली होती. माझं एवढंच म्हणणं होतं त्यावेळी की समाजामध्ये एखादी योजना, जसं त्यांनी म्हटलं ती त्यावेळेचं त्यांनी बांधकाम कामगारांची योजना, लाल बावटा योजना जी त्याला आपण म्हणतो आता सध्या थोडं याच्यामध्ये, ती योजना सर्वांची आहे. आणि त्यावेळी त्यांनी माझा बाप सुद्धा काढला होता. म्हणजे त्या भाषणामधली त्याच्या आधीची वेळ ओळ होती ही योजना काय बेलवाड्याच्या बापाची नाही, ही बोलायची त्याची. आमची संस्कृती आहे, आम्ही त्या थराला आम्ही गेलो नाही. पण मुश्रीफ साहेबांची ती संस्कृती असेल, त्या संस्कृतीला आपण काय बोलू शकणार नाही. त्यांनी कोणते शब्द वापरायचे, त्यांच्या DNA मध्ये काय त्यांना माहिती असेल. पण मी कधी अजून बाप काढला नाही त्यांचा. आणि नैतिकता म्हणून मला वाटतं मला एक अधिकार आहे त्यांचा, जोपर्यंत ते माफी मागत नाहीत मला त्यांचा बाप करण्याचा अधिकार आहे. कारण असं होतं त्या काळी ही जी उज्ज्वला योजना आली मोदी सरकारने काढलेली होती, ती उज्ज्वला योजना तळागाळामध्ये सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये मुश्रीफ साहेबांचं एक राजकारण जे आहे ठराविक प्रकारच्या माध्यमातूनच, म्हणजे त्यांनी चौकीदार उभे केलेले आहेत, त्या चौकीदार किंवा त्याचे शिपाई, बगलबच्चे आपण त्याला म्हणतो, किंवा ठेकेदार यांच्या माध्यमातून काम केलं तरच काम होणार. आणि ही योजना केंद्र सरकारची होती. म्हणजे सिलेंडर हवा असेल तर अमुकला भेटलं तरच सिलेंडर मिळणार, त्याला 100 रुपये द्या, 500 रुपये द्या आणि सिलेंडर मिळणार. त्याला मी छेद दिला. आम्ही सर्व गॅस एजन्सीवाल्यांना ऑर्डर काढली कंपनी मार्फत त्यावेळी की प्रत्येक पात्र महिलेला, आम्हाला सर्व 100% महिलांना करायचं होतं, प्रत्येक पात्र महिलेला विना कटकट कोणत्याही मध्ये एजंट न धरता
आणि प्रामाणिकपणे पारदर्शक पद्धतीने गॅस एजन्सी मार्फत हे मिळालं पाहिजे. हे करताना ही योजना मीच आले माझीच आहे जसं आपण म्हणतो, गोड साखरला दिलेलं कर्ज हे केडीस इथल्या सभासदांच्या ठेवीतनं, सरकारमधून आलेल्या अनुदानातनं आणि विविध प्रकारच्या निधीतनं दिलेलं आहे. पण आपले मिया काय म्हणतात, हे कर्ज मी दिलेलं आहे. तसंच ही योजना मी केलेली असं दाखवण्याचा प्रयत्न ते करत होते. त्याला आपण छेद दिला म्हणून त्यांना ते सहन झालं नाही की गेले 20 वर्ष, त्यावेळी 14 ते 19 कार्यकाळ होता, 20 वर्षामध्ये मला चॅलेंज करणारा कोण, असं त्यांना ती अडचण झाली आणि त्या इगोतनं त्यांनी हे अपशब्द माझ्याबद्दल वापरले होते. ते आमच्या लक्षात आहेत, आम्ही ते कधी विसरणार नाही आणि त्याचा नक्की योग्य वेळी आम्ही त्याचा काय म्हणतात त्याला हिशोब करूच. आताची विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना नेमकी तुमची भूमिका काय आहे मतदारसंघाच्या विकासाबाबत? माझी भूमिका आता मी बघतोय, म्हणजे मी खरं संपूर्ण राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात आधी प्रचार सुरू झाला कागल विधानसभेमध्ये. आता मला कळलं नाही आता ही भीतीमुळे सुरू झाला की काही वेगळ्या कारणामुळे सुरू झाला. विधानसभेचा प्रचार सुरू झाला 3 सप्टेंबर पासून किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून बघतोय आणि मेळावे सुरू आले, दोन्ही गटाचे मेळावे, आरोप प्रत्यारोप. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये कागल कुठे होतं मला दिसलं नाही, उत्तूर कुठे होतं मला दिसलं नाही, गडिंग्लज खडगाव हे कुठे होतं कौलगे दिसलं नाही, गडिंग्लज शहराचा विकास दिसला नाही, MIDCचा विषय नाही दिसला. पण नेमकं ही इलेक्शन तुमच्या पर्सनल इगो सेटल करण्यासाठी आहे की ह्या आमच्या कागल उत्तूर गडिंग्लज विधानसभेतल्या जनतेच्या प्रश्नासाठी आहे, इथल्या विकासासाठी आहे, इथले जे अडचण प्रश्न आहेत ते कधीच आम्ही चर्चेला आणणार नाही का? हे प्रश्न चर्चेला येणारच नसतील तर 5 वर्षांत शेवटी आता जे धनाटे व्यक्ती जे करतायत, ज्या प्रकारे निवडणूक लढवली जाते, म्हणजे 5 वर्ष काम नाही करत तरी शेवटच्या दिवशी काहीतरी व्यवस्था करायची, गाड्या पाठवायच्या, पाकिटं पाठवायची आणि निवडणूक लढवायची, ही जी पद्धत असेल ही घातक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेली जी व्यवस्था दिलेली आहे त्यामध्ये हे अपेक्षित नाही. हे जे अपेक्षित आहे, आदर्श आहे ते समोर या निमित्ताने कागलचे प्रश्न तरी समोर आणू म्हणून मी निवडणुकीला उतरलेलो आहे. खरं म्हणजे मी या दोन्ही गटाच्या नेत्यांना आवाहन करतो, तुम्ही कागलचे प्रश्न मांडा, त्यावर भांडा, चर्चेला उतरू, मी तयार आहे. तुम्ही दोघं चर्चेला मी सुद्धा येतो आणि कागलच्या प्रश्नावर आपण चर्चा करूया. कागलच्या प्रश्नावर का नाही चर्चा करत आहे? मी त्याला काय बोलवतो, मला काय बोला, पाडीत कोणी खंजीर उपसला, हे केलं ते केलं, हे सगळे विषय सुरू आहे. आणि हे करताना हे मी बघतोय की गेल्या कोल्हापूर ही शिवाजी महाराजांची राजधानी राहिलेली आहे. विशाळगड कोल्हापूरमध्ये आहे. विशाळगडावर जेव्हा अतिक्रमणाच्या विषयामध्ये आंदोलन सुरू होतं 14 जुलैला, तेव्हा हे 2 नेते काय करत होते शोधा. मी या दोन्ही नेत्यांचे ट्विटर हँडल वर शोधण्याचा प्रयत्न केला. एक नेते टाळ वाजवत होते, दुसरे गायब होते. मी स्वतः विशाळगडाच्या प्रकरणामध्ये याचिका केली, शासनाचा पाठपुरावा केला आणि विशाळगडावरचं अतिक्रमण काढावं म्हणून पाठपुरावा करत असताना शासन ही तटस्थ भूमिकेमध्ये होते. त्यावेळी कोर्टामध्ये योग्य प्रकारे बाजू मांडली जात नव्हती म्हणून आम्ही त्या ठिकाणी शासनाला आग्रह केला, तुम्ही बाजू मांडा आणि काय ते कळू द्या, अतिक्रमण आहे की नाही लोकांना कळू द्या आणि असलेलं अतिक्रमण काढून टाका, ते कोणाचं अतिक्रमण असू द्या. संभाजीराजांची भूमिका यामध्ये एकदम योग्य आहे, त्यांचं म्हणणं आहे. आजच मी त्यांची मुलाखत झीने घेतलेली बघितली की हिंदूंची असू द्या मुसलमानांचं असू द्या, अतिक्रमण हे शिवाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे. दैवताच्या ठिकाणी तिकडे कुर्बानी असेल, असे सगळे प्रकार असेल चालणार नाहीत. त्यांनी दुसरीकडे स्थलांतरित करावं आणि आमचं शिवाजी अशा प्रकारचे किल्ले जे आहेत त्यांना नीट करून द्यावं. हे प्रश्न तुम्ही का नाही मांडत आहेत ह्या निवडणुकीच्या निमित्ताने? म्हणजे जुलैमध्ये झालेला एवढा मोठा प्रश्न पण ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विशाळगड कुठेच नाही, माझं हिंदुत्व कुठेच नाही. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वोट जिहाद झाला, त्यामुळे देशाला किती नुकसान झालं. वक्फ बोर्ड सारखा कायदा पुन्हा एकदा मागे घ्यावा लागला आणि त्याच्यावर कन्सल्टेटिव्ह कमिटीकडे जावं लागलं. का झालं? ते विशिष्ट धर्माच्या लोकांनी एका दिशेने मतदान केलं आणि योग्य चाललेल्या कामाला फाटा देण्याचा प्रयत्न केला आणि हे झालेलं आहे. मग या हिंदूंचं संरक्षण कोण करणार? मनमानी कारभार. मग याच्यामध्ये वोट जिहाद आहे, आपण ऐकलंय. लव जिहादची प्रकरण आपण आहेत. आजऱ्यामध्ये उत्तूरमध्ये सुद्धा आम्ही मागच्या वर्षी लव जिहादवर एक प्रकरण केलं. पण माझं तिसरा एक शब्द माझा आहे, कोल्हापूरमध्ये साहेब योजना जिहाद नावाचा एक प्रकार सुरू झालेला आहे. विशिष्ट धर्माच्या लोकांच्या हातातच योजनेची सूत्र आहेत. आपण बघतो आता आपण गडिंग्लजमध्ये बसलेलो आहोत. गडिंग्लजचे नगर परिषद कोणाकडे असू द्या पण सूत्र कोणाच्या ताब्यात आहे लक्षात येईल. आम्हाला गरिबांना ती भांडी म्हणजे बांधकाम कामगारांची भांडी मिळायची असतील
तर त्या भांडीसाठी कोणाला फोन करावा लागतो बघा. त्या व्यक्तीचं नाव काय चेक करा. त्या व्यक्तीने ओके केलं, त्यामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त कुठेच नाहीत, बांधकाम कामगार खातं कुठेच नाही. या ठिकाणी फक्त त्याचं विशेष धर्माचा व्यक्तीच ठरवतो कोणाला आणि कधी भांडी द्यायची, कोणाचा थंब घ्यायचा आणि तो कॅम्प कधी करायचा. हा योजना जी सारखा प्रकार आहे. तर हे विषय येत नाहीये, हे लपवले जातात. म्हणून आम्ही याच्यामध्ये दोघांना आव्हान आहे, कागदाच्या प्रश्नावर तुम्ही चर्चेला उतरा, तुमच्या भाषणामध्ये याच्यामध्ये या विषयावर मांडा आणि त्याचं आपण विकासाच्या दृष्टीने चर्चा करू या विषयात. म्हणजे सरकारी योजनांचा वापर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठीच केला जात आहे असं हो म्हणायला हरकत नाही. सरकारी योजनेचा वापर आहे, सरकारी पैशाचा वापर आहे, सरकारी कायद्याचा सोयीस्कर वापर. आता मी तुम्हाला सांगतो, आपले आताचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा आपल्याच विधानसभेमध्ये स्वतःचा खासगी साखर कारखाना आहे. बरोबर. त्या साखर कारखान्याचे बॅकग्राऊंड आपल्याला सगळं माहिती आहे. ते शेअर 10,000 काय झालं कुठे, ते आपण त्या चर्चेत मी आता जात नाही. ते योग्य वेळी आपण ह्या चर्चा ह्या सगळ्या उरलेल्या 10-12 दिवसात विषय येईल. कामगार खात्याची भांड्यांची जी योजना आहे, घर द्यायची योजना आहे, ती आम्हाला चालते. पण कामगार खात्याचा नियम आहे मिनिमम वेजेस ऍक्ट 1948, तो तुमच्या कारखान्यात तुम्ही का नाही मांडत? तुमच्या कारखान्यातल्या कामगारांना आज सुद्धा 4,000, 5,000, 6,000 का काम करावं लागतं? ऑफ द रेकॉर्ड किती कामगार आहेत, कंत्राटी कामगार किती आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे कामगार खात्याचे फायदे जे मला होणार आहेत ते मी घेणार आणि ज्या ठिकाणी मला अडचण होईल ते कायदे मी फाटावर मारणार. ही कशी दुटप्पी भूमिका आहे? या दुटप्पी भूमिकेबद्दल त्यांनी खरं मांडलं पाहिजे लोकांसमोर. कामगार मला निवडून द्या, मी कामगार मंत्री होणार म्हणतात. मग कामगार मंत्री असताना मला मग आज कोर्टात का जावं लागलं कामगार खात्यातल्या ह्या बेकायदे गोष्टीच्या विषयामध्ये? आज माझी दुसरी याचिका कोर्टामध्ये आहे, ज्या ठिकाणी कामगार खात्यामध्ये असलेला भ्रष्टाचार, हा मनमानी कारभार आणि या सगळ्यांचे एपी सेंटर कोल्हापूर आहे. असं आहे. संजय गांधी योजना ठराविक योजनेत व्यक्तीकडून गेली तरच होणार. विविध योजनेत पेन्शन कुठल्याही प्रकारचं असेल ठराविक गटाकडून गेली तर. ह्या प्रकरणाला आम्ही आजऱ्यामध्ये छेद दिलेला आहे. मला हा प्रकार पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात समूह नष्ट करायचा आहे. योजनाचं म्हणत असताना हे कसं होतं साहेब तुम्हाला सांगतो. राईट टू सर्व्हिस ऍक्ट आहे. राईट टू सर्व्हिस ऍक्ट प्रमाणे कोणत्याही नागरिकाला कोणत्याही प्रकारचा दाखला काही ठराविक दिवस दिला, ऍव्हरेजली 7 दिवसाच्या आमध्ये दाखला दिला गेला पाहिजे. पण जर मी कागलच्या दरबारात नाही गेलो, त्या बगल बच्चनच्या दरबारात नाही गेलो तर तो दाखला इझिली मिळत नाही आणि त्या बगल बच्चनकडून सरकारी अधिकाऱ्यांना फोन जातो, असा दाखला असेल तर पेंडिंग ठेवा, करू नका. तो त्या घरात गेला, पाया पडला तर दाखला त्याला रिलीज होणार. म्हणजे योजना कोणाची? शासनाची. आता इथे मग बाप काढायचा विषय येतो की नाही? मग शासनाची योजना असताना तुम्ही असं मनमानी कारभार का करता? असा हा कारभार सगळीकडे सुरू आहे. दुसरा एक कायदा आहे आपल्या कोल्हापूरमध्ये, कायद्याला पूर्ण काय म्हणतात चुलीत घातलेला आहे, तप्तर दिरंगाई कायदा नावाचा प्रकार आहे. त्या विषयामध्ये आम्ही आंदोलन केले काही 8-9 महिने, आम्ही प्रश्न मांडतोय. तप्तर दिरंगाई कायद्यामध्ये सुद्धा असं आहे, कुठल्याही सामान्य नागरिकाला, खरं म्हणजे माझी इच्छा आहे की कुठल्याही नागरिकाला ना माझ्या घरी यायची गरज आहे ना अजून कागलच्या कुठल्या दरबारात जायची गरज आहे. जर प्रामाणिकपणे अधिकाऱ्यांनी काम केलं, कोणतंही काम नियम दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे करायचं आहे. 7 दिवसामध्ये नियम अगर कारवाई होत असेल तर कोणाच्या सेटिंगची गरज नाही आणि वजन टाकण्याची गरज नाहीये. तर हे थांबवण्यासाठी यांची दडपण येत असतं आणि या सगळ्यांचे सेंटर हे मुश्रीफ साहेब परत येतात. त्यांनी सगळे त्यांचे अधिकारी बसवलेले आहेत आणि ते मनमानी कारभार करतात. कार्यक्रमाच्या निमित्तानं मतदारांना तुम्ही वचन काय द्याल? ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकतर मतदारांमध्ये मी पहिलं माझं म्हणणं आहे, मी एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. हिंदुत्व आणि धर्म टिकला तर पुढे आपण जगू शकतो. आता आपण तुतारीला मतदान दिले काय होईल ते आपण लोकांमध्ये ऐकतो आहोत. वक्फ बोर्डच्या जमिनी, आता पिंपळगावमध्ये 58 एकर जमीन वक्फ बोर्डाला गेली. अजून एक हरपोडे गाव आहे, हरपोडे गावातल्या एका पोलीस पाटील, गुरव समाजाच्या पोलीस पाटलाकडून काढून घेऊन ते एका मुस्लिम समाजातल्या पोलीस व्यक्तीला ओबीसी करून, मुस्लिम समाजामध्ये ओबीसी कधी झाला आहे तो दाखला इनव्हॅलिड आहे आम्हाला माहिती आहे, ओबीसी करून पोलीस पाटील केलं. गावामध्ये 80-90% गुरव समाजच राहतो. अशा लोकांचं या ठिकाणी जिहाद म्हणतात. मडली गाव आहे आमच्या, मडली गावामध्ये 3 कुटुंबांचा आता बेकायदेशीरित्या त्या ठिकाणी 5 गुंठे जमीन कब्रस्तानसाठी दिली गेली. हे सगळं जे लांबून चालून चाललेलं आहे हे थांबवणार.
इथला हिंदू स्वाभिमानाने स्वतःच्या हिमतीने आणि ताठमानेने समाजामध्ये फिरेल याचं ग्वाही मी देतो. इथल्या गोवंशाचं रक्षण 100% केलं जाईल. कोणत्याही ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये पोलिसामध्ये गोरक्षकांवर कोणत्याही प्रकारचं दडपण येणार नाही. जिल्ह्यातले आपल्या भागातले किल्ले जे आहेत त्या किल्ल्यांचं संरक्षण आणि पुनरुज्जीवन हे आम्ही नक्की करणार आहोत. हे सगळे हिंदुत्वाचे विषय आम्ही करतो. स्थानिक काही विकासाचे विषय सुद्धा वचन आम्ही देतोय. सरपणाला जो धरण आता येतंय, सरपणाचं पाणी जर सायपन मार्फत किंवा लिफ्ट मार्फत वझरे वडक शिवाले मार्फत जर आलं खाली पूर्ण आंबेवडला आलं तर वझरे वडक शिवाले आणि मागुण या 3 गावांना त्याचा उपयोग होणार आहे. शेतीसाठी त्याचा उपयोग होईल. गडिंगलाई शहरामध्ये या तसं गडिंगलाई शहर आणि कागल शहर दोन्ही तसे अद्ययावत आणि नियोजन झालेली शहर आहेत. या ठिकाणी पाईपने गॅस पुरवठा जर घराघरात झाला, एक वेळ नळाला पाणी येईल की नाही माहीत नाही, तर पाईपने गॅस पुरवठा नळामध्ये करण्याची योजना माझ्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या अनुभवाने मी करू शकतो आणि करणारच. आणि कोल्हापूर शहरातली पाईप गॅसची योजना मी आणि संभाजीराजे दोघांनी एकत्र प्रयत्न करून आणलेली आहे. तवंदी घाट आणि ते उत्तूर हा जर रस्त्याचं विस्तारीकरण करता आलं तर उत्तूरला त्याचा उपयोग होणार आहे. आता लोक लॉंगकटने जातात कारण की रस्ता इकडे लहान असल्यामुळे, खड्डे असल्यामुळे, त्यामुळे चांगल्या प्रकारचा रस्ता झाला त्याचा उपयोग होईल. उत्तूर जखेवाडी रस्ता नीट झाल्यानंतर तिथे सुद्धा उत्तूरच्या लोकांना त्याचा उपयोग होईल. तो आमचा प्रयत्न आहे. कागल भागातल्या जनतेसाठी गड तटाच्या पलीकडे राईट टू सर्व्हिस आणि दप्तरी दिरंगाई कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करून गड कोणताही असो, कोणताही नागरिक असो, त्याचं काम इझिली झालं पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी मागणी असणार आहे. ते आम्ही करून घेणार आहोत. असं आपल्याकडे शाळा भरपूर 50, 100 वर्ष जुन्या शाळा आहेत, पण त्या शाळांचा अजून कोणतंही डागडुजी झाली नाही, आवश्यक सुविधा त्या ठिकाणी नाही आहेत, त्या आम्ही तिकडे मांडणार करायचं आम्ही ठरवलेलं आहे. तसेच कागल MIDC ज्या पद्धतीने सुरू आहे त्या ठिकाणी काही कंपन्या बाहेर पुन्हा रिटर्न जात आहेत असं लक्षात आलं. त्या ठिकाणी कंपन्यांना सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणं, त्यांना कोणत्याही गुंडगिरीपासून संरक्षण देणं हे आम्ही नक्की करणार आहोत. त्याच धर्तीवर गडिंग्लज MIDC नुसती MIDC आहे, त्यामध्ये कोणताही रोजगार नाही, काही नाही. त्या ठिकाणी प्रत्येक प्लॉटमध्ये गाळ्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार मिळतील असं, म्हणजे आता बेळगाव सारखं औद्योगिक शहर बाजूला असताना सुद्धा चंदगडमधली MIDC चांगली चालू शकते, गडिंग्लजची का नाही, का तर कागलमध्ये नाही म्हणून का, तर गडिंग्लजची MIDC सुद्धा आम्हाला चांगलं अद्ययावत करायचं, पूर्ण क्षमतेने सुरू झाली पाहिजेत, त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. हिरलग्याचं धरण जे आहे बंधारा, आता तो किती वर्ष पेंडिंग आहे मला कळत नाही. कयामत की रात तक आपण वाट बघणार का? कयामत आल्यानंतरच हिरलग्याचा बंधारा होणार आहे का? तिथल्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होणार आहे का? हे सगळे मुद्दे आहेत. त्या मुद्द्यावर आम्ही काम करणार आहे. ते वचन आहे माझं, ते पूर्ण करणारच आहे. कागलमधल्या जनतेचा विषय, मुरगुडमधले लोकांच्या काही समस्या आहेत, आरोग्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. 5 स्टार हॉटेल टाईप हॉस्पिटल मुंबईमध्ये आहेत. इथल्या जनतेला काय मिळणार? इथल्या जनतेला सुद्धा आरोग्याची चांगली सुविधा मिळाली पाहिजे, म्हणून आम्हाला काम करायचं आहे आणि आम्ही ते प्रामाणिकपणे करणार आहोत. आता ज्यावेळी तुम्ही वचन द्यायचा प्रश्न आला त्यावेळी तुम्ही पहिलं वचन दिलं की हिंदुत्व, खरंच अशी परिस्थिती आहे का? हिंदू धर्म संकटात आहे का? आणि फक्त त्या मुद्द्यावरती राजकारण होऊ शकतं का? हो, राजकारण होऊ शकतं ना. म्हणजे जर ठराविक एक समाज वोट जिहाद करत असेल तर मग हिंदूंनी का वोट जिहाद करू नये? हे ठराविक समाजाने ठरवून चांगली काम केलेलं असताना, आता मला सांगा, एवढी जी घरं बांधलेली होती ती घरं बांधताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, इसाई असं काही बघितलं का? जो पात्र आहे त्याला घर दिलेलं आहे. कोणत्याही योजना प्रत्येकाला, सगळ्या पेन्शन योजना प्रत्येकाला मिळालेली, त्या ठिकाणी धर्माची अट कुठे नाही आहे योजनेमध्ये. तर तशी अट नसताना सुद्धा ठराविक एका ठिकाणात काय म्हणतात फतवा येतो आणि मोदींच्या विरोधामध्ये, हिंदुत्वाच्या विरोधामध्ये मतदान केलं जातं. मग हे हिंदू कधी जागा होणार? आता मला सांगा, ते विशाळगडचं सुरू असताना शेवटी काय झाला? हिंदू आतंकवादी असं शब्द मांडला गेला खासदारांकडून. मग हिंदूंनी शांत का बसावं? योजना ह्या सगळ्या ठिकाणी आपल्या समोर जे चित्र आपण कॅमेऱ्यामध्ये, मीडियामध्ये, पेपरमध्ये एक ठराविक चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मंदिरं बांधतायत, हे करतायत, ते करतायत, पण त्याच्या मागे काय होतंय आम्ही बघतो आहोत. हिंदू समाज खाजगीमध्ये बोलतो, तुम्ही खाजगीमध्ये लोकांना विचारा की खरोखर तुम्ही सुरक्षित आहात का? हिंदू समाजाला बोलायला काय म्हणतात संधी मिळते का? हिंदू धर्मातलेच 95% हिंदू असलेला हा. मी काल परवा आपण निलेश राणेंचा एक इंटरव्ह्यू बघितला.
निलेश राणे एके ठिकाणी होते ज्या ठिकाणी 95% हिंदू लोक, आसपास सगळे हिंदू लोक ते सुरक्षित होते. तर त्यांचं म्हणणं होतं ज्या ठिकाणी 90% हिंदू आहेत तिथला मुस्लिम सुरक्षित आहे का, तर आहे. ज्या ठिकाणी 90% मुस्लिम आहे, 90% जाऊ दे, माझा 60% म्हणतो, 60% मुस्लिम आहे तिथला हिंदू सुरक्षित आहे का, हा प्रश्न आहे. खरोखर आहे का, व्हेरीफाय करा. ते तसं नाहीये. आमच्या कोल्हापूरमध्ये असं कोणतं शैक्षणिक स्थान आहे ज्यासाठी बिहार, बंगाल, UP ह्या ठिकाणी लँड करून मुळात बांगलादेशातनं येऊन हे मुस्लिम समाजाची लोक या ठिकाणी येत आहेत, विशिष्ट धर्माची लोक, आणि तिकडून कोल्हापूरमध्ये येत आहेत. हे प्रकरण आपण मागच्या वर्षी बघितलं. ही लोकसंख्या अचानक का वाढते, म्हणजे एखादं हिंदूचं घर वाढायचं असेल, हिंदू समाज वेगळं इतर समाज धर्माचं कुटुंब वाढायचं असेल तर ते जन्म होणं, ते बाळ 9 महिने जन्माला येणं आणि मोठं मोठं होत जातं. पण ह्या एका धर्माचं डायरेक्ट 20 वर्षाची मुलं कुठून येतात, 25 वर्षाची मुलं कुठून येतात, हे इथल्या हिंदू मुलींना का फसवतायत, लव्ह जिहादमध्ये का अडकवतायत. उत्तूरमध्ये लव्ह जिहादचं प्रकरणाच्या विषयामध्ये जबाबदारी कोणाची, ते दाबण्याचा प्रयत्न कोणी केला, हे लव्ह जिहादला जाब विचारणाऱ्या हिंदू मुलांवर फौजदारी केसेस कोणी केल्या. शिवजयंती करायची असेल तर आम्हाला का अडवलं जातं. उत्तूरमध्ये शिवजयंतीला ह्याच मागच्या महाविकास आघाडीचं सरकार असताना मिरवणूक करून दिली नव्हती. शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या जिल्ह्यामध्ये ही स्थिती काय आहे. आणि उरुस आणि काय असेल तर तुम्ही 24 तास करू शकता, रात्री 12-1 चालू शकता. मग हा नाही, हिंदूंना का नाही. त्यामुळे हिंदूंची जागण्याची गरज आहे. हिंदू जागृत झालेला आहे. दुर्गा दौड सारख्या माध्यमातून तरुण युवक रस्त्यावर धावतोय, अलर्ट झालेला आहे. दर 15 दिवसांनी 8-10 दिवसांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोरक्षणासाठी हिंदू युवक रस्त्यावर उतरलेला आहे. आणि हे कत्तलीसाठी नेणारे गोवंश आहे, गायी आहेत, पाडे आहेत, ते पकडून शासन दरबारी त्यांना जमा करतायत, फौजदारीसाठी हा प्रयत्न करतोय. त्याच्यावर जे दडपण येतं ते दडपण आम्हाला उडून लावायचं आहे. त्यामुळे हिंदू धर्माला एकत्र येण्याची गरज म्हणून आम्ही हा विषय सुद्धा आम्ही केंद्रस्थानी आणलेला आहे. तुमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन नक्कीच हिंदू विचार करेल. शेवटी जाता जाता मतदारांना काय सांगाल. माझं मतदारांना आव्हान आहे, खरंच एकदा गटातटाच्या राजकारणाच्या पलीकडे आणि मनमानी कारभार, भ्रष्टाचार ह्याच्या पलीकडे विचार करून एका सामान्य घरातनं आलेल्या माझ्यासारख्या तरुण युवकाला आपण एकदा संधी द्यावी. आणि माझा गल्ली ते दिल्ली असलेला अनुभव, प्रशासकीय कामातला अनुभव, कोर्ट आणि सगळ्या लिटिगेशन मधला अनुभव, आणि त्या अनुभवातनं काम करता करता मी गेल्या काही महिन्यामध्ये 20-20, 25-25 वर्षातल्या किचकट प्रश्नांना दिलेला न्याय आणि त्या न्यायामध्ये समाधानकारक असलेली जनता, हे सर्व पाहता आपण मला एकदा संधी दिलीत. ह्या निवडणुकीमध्ये मला शिट्टी चिन्ह मिळालेलं आहे. हे शिट्टी चिन्ह का घेतलं असेल तर ह्या भ्रष्टाचारी, मनमानी, एकाधिकारशाही, घराणेशाहीच्या विरोधामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शिट्टी वाजवत आहोत. त्याच्यासाठी शिट्टीला मतदान करून आपण नक्की आम्हाला एकदा संधी द्यावी. आणि ह्या 5 वर्षामध्ये कागल विधानसभेमध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा कशा प्रकारे चांगलं काम होऊ शकतं, विविध योजना कशा येऊ शकतात, आणि हे खरोखर गेल्या 25 वर्षात 30 वर्षात जे झालं नाही ते कसं करून दाखवू शकतो याचा अनुभव आपण नक्की घ्याल, असं मला सगळ्या आव्हान आहे. आणि या आव्हानाला कागल, गडिंग्लज जनतेतला, विशेषतः गडिंग्लज आणि उत्तर भागातला मी एकमेव उमेदवार या ठिकाणी आहे. आणि कोणीतरी एवढ्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये कोणीतरी वेगळ्या प्रकारची हिंमत या भागातनं केलेली आहे. आणि ह्या हिमतीला ही जनता मला नक्की सहकार्य करेल. आणि माझ्या लढ्यामध्ये, जनतेचा लढा, माझा लढा एकच आहे, लढ्यामध्ये मला सहकार्य करेल आणि शिट्टीला भरघोस मतांनी निवडून देतील याचा मला नक्की आत्मविश्वास आहे. नक्कीच तुमच्या हिमतीला दाद देत लोकांनीही नक्कीच शिट्टी वाजवायला हरकत नाही. आपण आमच्या माझं वचन माझी भूमिका या खास कार्यक्रमात इथं आलात आणि तुमची भूमिका मतदारांसमोर मांडली, त्यासाठी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमचं परत एकदा मनपूर्वक हार्दिक आभार. धन्यवाद.